हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला मिरची वडा दाखवणार आहे उपवासाचा। सर्वांनी कमेंट, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। या आहेत मिरच्या, बघा मिरच्या घेतल्या आहेत। साबुदाणा भिजायला घातला होता रात्रीच। 1 वाटी साबुदाणा आहे, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आहे, 2-4 मिरच्या दळून घेतलेल्या आहेत आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता मिरच्या स्वच्छ धुवून घेते। धुवून घेते आणि पुसून पण काढते। कोरड्या कपड्याने पुसून काढायच्या मिरच्या स्वच्छ। पुसून काढल्या मिरच्या। आता यांना होल पाडते। होल पाडून मीठ भरून ठेवते। असं होल पाडून जेवढ्या आहेत तेवढ्यांना होल पाडते। झाल्या मिरच्या। आता यांना थोडंसं मीठ पण लावून ठेवते। मीठ सगळ्यांमध्ये टाकते थोडं थोडं, म्हणजे चवदार लागतं। तळल्यानंतर भारी लागतं खायला मीठ लावल्यावर। सगळ्यांना मीठ टाकते आतमध्ये। सगळ्यांना मीठ लावून झालं बरं का। आता हे असंच 5 मिनिटं ठेवते बाजूला आणि हे मिश्रण एकत्र करते। आता हे आहे शाबूचं तांदूळ, मस्त भिजलंय बघा, छान कुस्करून घेते शाबूचं तांदळाला चांगलं। त्याच्यामध्ये बटाटे टाकते, 2 बटाटे टाकते। पाणी अजिबात नाही टाकायचं। त्याच्यामध्ये मिरची 2-4 मिरच्या टाकलेल्या आहे, मस्त मीठ। आता शेंगदाण्याचा कूट जसा लागेल तसा टाकते। जास्त पातळ वाटलं तर अजून शेंगदाण्याचा कूट टाकते, पण मला वाटतं बहीण एवढ्यातच मस्त एकत्र झालं, एकजीव झालं। सगळं आपलं मिक्स झालं, एकजीव झालंय बघा। आणि हे मिरचीला असं लावून घ्यायचं। तळायला टाकले आहेत मिरची गोळे बघा।
चांगले वडे तयार झालेले आहेत, क्रिस्पी भाजले आहेत, मस्त तळून निघाले आहेत बघा. आता हे काढून घेते. मस्त झालेत कुरकुरीत बघा, मस्त कुरकुरीत आणि छान वडे झालेले आहेत, क्रिस्पी मस्त. आणि जरा मिरच्या जरा मोठमोठ्या आहे ना, त्यामुळे मोठमोठे वडे झालेत बघा, छान मस्त. या कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, कसं वाटलं कमेंट करून सांगा. बाय बाय सर्वांना. बघा मिरची वडा खाऊन दाखवते थोडा. खूप कुरकुरीत लागलं आहे, खायला मस्त चवदार आहे. बाय बाय सर्वांना. मस्त कुरकुरीत झाला.